सुनंदे अगं समजाव याला. अख्ख्या गावामध्ये इज्जत घालून राहिलं माझे. अहो नेमकं केलं तरी काय ह्यानी? तुम्ही एवढं चिडायला. केलं तरी काय मला विचारती? अगं कसा नाचत होता यो? त्याला काय नाचा म्हणायचं का? नाचा हा? अरे कुठे ती काठी आणा इकडं. आज सोलूनच काढते याला. अहो लहान आहे त्यो, जाऊ द्या. एवढं कुठं मनाव धरतायसा? ए तुझा तो लाड नाही माट तिकडे. आत्ताच सांगतोय सुधरव याला. बड़ा भी सकते फिर उसका ये बढ़ेगा ना, साइज बढ़ेगा. बाबा मी नाचू शकत नाही, मी मुला मुलींसोबत खेळू शकत नाही, मी माझ्या मर्जीचं आयुष्य जगू शकत नाही का बाबा? आई मी चिपतो का नाही मला माहित नाही. फक्त एक प्रश्न आहे, प्रश्न आहे, प्रश्न आहे, प्रश्न आहे. हे सुनंदे तुला कितीदा सांगितलं ग काय देत जाऊ नको यांना. अव द्या की सोडून. तुमचा रातचा राग गेला नाही वाटतं अजून. आज आपला अमोल परगावी शिकायला चाललाय. अशी किरकिर चांगली नाही. आणि आता आपल्या पोरीचं लगीन पण करायचं आहे. असा दानधर्म केला तर तेवढंच पुण्य मिळतं या. हा तर तू काय बोलू देणार आहेस बाई? बरं आपल्या सोनूसाठी त्या शंकररावचं पोरग पसंत केलंय म्या. घरी चांगली शेती भाती पण आहे. आणि तो नाही पसंत पडला तर अजून एक जोडीदार आहे बघ माझा. त्याचं पोरग चांगलं मिलिटरी मध्ये आहे. दोन्ही पैकी एखादं पसंत करून टाकू उरकून. अण्णा मी आधीच सांगून ठेवते, मी काय त्या शेतकऱ्याशी लग्न करणार नाही आणि नाही त्या मिलिटरीवाल्याशी. अगं पोरी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. मातीत पिकवतो, घाम गाळून साऱ्या जगाला जगवतो. आणि दुसरा सीमेवर राहून स्वतः मरण्याला पुढे जातो पण आपलं रक्षण करतो. एक पोट राखतो आणि दुसरा पाठी राखा बनून पाठ राखतो. अशा मुलाशी का लग्न नको तुला? अगं मी तुझ्या बापाशी नाही का केलं लगीन? तुझा बाप पण शेतकरीच आहे ना. मी काय शिक्षण दारी धरण्यासाठी नाही केलं. मला लग्न करून खेड्यात जायचं नाही. कोण समजून सांगल या पुरीला? देवाच ठाऊ. हे बोलू आपण आल्यावर. आता निघ तुम्ही, आधीच जायला उशीर झालाय. हे अमोल चल र बोरा. काय बी बोल राजा. अरे त्या अण्णाचं पोरग रात्री लय चकनातच होत. बाईला पण लाजवील असं. तुझं सगळं खरं झालं पण त्या पोराची वेगळच लक्षणे दिसतात मला. मला तर असं वाटतंय तसं काहीतरी आहे. म्हणजे तुला माहित नाही यार का खुला? सगळं काय तसं दिसतं काय तुला राजाराम? अरे लोकांच्या घरात डोकवणं बंद करा. नाहीतरी सवच आहे तुम्हाला. आपल्या ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं डोकून. बरं जाऊ दे राम भाऊ, हे घे पैसे गोळ्या औषधात. अगं अक्का किती करशील ग माझ्यासाठी? तू जन्माचं रक्तच नातं हाय वय. आता का बा रामभाऊ रक्ताचं नातं नसलं तरी माणूस किती नातं आहे ना. आणि मला हाय तरी कोण? तुम्हीच माझे मायबाप आणि तुम्हीच माझं गंग. तर रामभाऊ आता निघते मी. अरे राजा अरे तुला की अक्काल बिकाल आहे का नाही? काय बी तोंडाने असं बोलतोस? बोल रे. बघा अण्णा चाललाय. हो अण्णा राम राम. अण्णा अरे अण्णा राम राम अण्णा. हा राम राम राम. बोला काय म्हणता? काय अण्णा पोराला परगावी शिक्षणासाठी पाठवलंय असं ऐकलं मी. हा आता करावा लागतो पोरा बाळांच्या शिक्षणाचा भविष्याचा विचार. पण अण्णा स्वरूप नाव टाकलं. अरे तुला काय काम धंदा आहे का नाही रे? स्वतःच्या पोरानं IPLच्या जुगारामध्ये घरदार फुकलं आणि कर्जबाजारी करून गेलाय तुला. आता बसलाय भिकेचे डावाळे घेत.
तुझ्यासारखं रिकाम टेकडं धंदा नाहीत मला. चल ये तुम्ही या. कोणती निर्दय आई सोडून गेली इथं एवढ्या जीवाला. आई येलो बाय एवढा तिरस्कार. एक स्त्री आहे म्हणून काय गुन्हा आहे एवढ्या जीवाचा. एक बाई म्हणून जन्माला आली एवढीच का तिचा गुन्हा. अगं अक्का कोणाला समजावतीस तू यांना. अगं यांना जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, जीव लावायला मावशी पाहिजे आणि प्रेम करायला प्रियसी, लग्नाला बायको. तर मुलगी का नको अक्का. अरे सोड निचीची आई निचीचा बाप. मीच गणगोतानी मी सर्व काय. असं पण मला एखादं लेकरू दत्त घ्यायचंच होतं. पण आई माझ्या येल्लूबाईची कृपा सोन्याच्या पावलानं चालून लक्ष्मी माझ्या दारी आली बघ. इतकं समजावून सांगितलं समजत नाही का होय रे. तुझी ही असली खास सवयच जाणार नाही नाच्या. हो आहे बाबा मी नाचा. मला मुलींसारखं राहायला आवडतं. अरे आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करीत होतो आणि तुला ही असली खेळ देतोय. लग्नाचा विचार आणि मला एखाद्या लेकी बाळीचं वाटोळं नाही करायचं बाबा. चल निघ माझ्या घरात मी चालतो. आजपासून तुझा माझा संबंध तुटला. तू मला मेला आणि मी तुला मेलो. अरे दादा अरे 10 रुपये देणार रे. अरे सगळ्यापासून पोटात आणण्याचा कर नाही रे. ए माय अरे दे ना 10 रुपये का. रामभाऊ अहो या अवसर कधीपासून. अक्का पोटाची आगले भान आहे ग. पैसे नको मला फक्त खायला दे कोरकोर भाकर. अक्का मी तर तुझ्यावर कवर पर्यंत पोच म्हणून राहू ग. जो माझा म्हातारपणाचा काठीचा आधार माझा लेख मला विचारत सुद्धा नाही ग. या जगात कुणीच कोणाचं नाही. सारा खेळ पैशाचा आहे. ज्याला अन्नाची गरज आहे त्याला खायला कण नाही. लग्नात पूजेत एखाद्या कार्यक्रमात शिल्लक राहिलेलं जेवण लोक फेकून देतात ग. पण गरीबाच्या मुखात एक घास पण घालत नाही ग. घास नाही ग. अरे काय होते तुला. पाणी देऊ कर. हे रामभाऊ चांगलं काय होते तुला. रामभाऊ हे रामभाऊ अरे उठ की रामभाऊ काय झालंय तुला. हे रामभाऊ अय सोने ऐक ना आज ना मस्तपैकी हॉटेलात जेवायला जाऊ का. हो ना मला पण खूप भूक लागली. भूक लागली माझ्या सोन्याला. चल रे मस्तपैकी हॉटेलात जाऊन आता जेवण करूया बघ. अरे विजा
आज या पुरीला घेऊन येण्यासाठी तुझ्याकडे पैसा आहे, जेवण करण्यासाठी हॉटेलला चाललाय, पण तिकडे तुझा बाप कण अन्नासाठी भुकेनं व्याकुळ होऊन मेला रे. अरे या पुरीवर जेवढा प्रेम करत होता त्यातून थोडा तरी जीव त्या बापाला लावला असता तर ते प्रेमापोटी जगला असता रे, जगला असता. विजा, तू असं असशील असं वाटलं नव्हतं मला. अरे जो पोरगा स्वतःच्या बापाला सांभाळू शकत नाही तो मला काय जीव लावणार? जो मुलगा आई बापाचा आदर सन्मान करू शकत नाही अशा मुलाशी लग्न मी नाही करू शकत. बाबा, अरे उठ ना रे बाबा, बाबा अरे उठ ना, चुकलो रे मी बाबा. बाबा अरे पाहिजे तर हाण मार, पण असं सोडून जाऊ नको रे. उठ ना बाबा. कितने मिनट गए? उठ ना. हॅलो अमोल. हॅलो, हा कोण बोलताय? अरे मी तुझा मामा बोलतोय रे. हा मामा बोला ना, काय म्हणता? अरे या जगामध्ये तुझी आई नाही राहिली. मामा कधी झालं हे? पण ऐका ना, मी काय म्हणतो, आता तुम्ही जर माझ्याकडून सुट्टीची अपेक्षा करत असाल ना तर ते फार कठीण आहे बरं का. काय ना, माझ्या ऑफिसमधून सुट्टी सँक्शन होणार नाही. त्यासाठी 2-3 दिवस अगोदर अर्ज करावा लागतो मला. पाहिजे तर मी पैसे पाठवून देतो तुम्हाला, तुम्ही घ्या अंतविधी उरकून. अरे अमोल, अरे बाळा, अरे ऐक ना बाळा, अरे इकडे कांदा द्यायला पण कोणी नाही रे. मी समजू शकतो, परंतु आता पर्याय नाही ना माझ्याकडे. बट ठीक आहे, चालतंय, मी पाठवतो पैसे, तुम्ही घ्या उरकून. ठेवू का मी? अरे अमोल, माणूस एवढा पैशाच्या पाठीमागं पळेल की आईच्या दुधाचं मोल बी चुकू शकत नाही. उठ ना, उठ. अगं तू माझ्यावर अशी नसून राहिली तर मी कसं जगायचं सांग नाही. सुनाले उठा ग, उठा. माझं चुकलंय, मला बाप काय, मला अशा अर्ध्यावर सोडून जाऊ नको ग, मला सोडून ते. उठा ग, उठा. भाऊजी, असं गेलेलं माणूस पुण्यात येत का? सावरा भाऊजी, सावरा. ती कुठं नाही गेली, कुठं नाही गेली. मी घालवला तिला, मी घालवलं. सारखं तिच्यावर चिडायचं, हे दे. कधीच तिच्या मनाला मी समजून घेतलं नाही ना, पोराटे कधी समजून घेतलं ना. 9 महिने 9 दिवस जो गोळा तिनं पोटात वाढवला, आज तो परदेशात शिकायला पाठवला, पण आईच्या दुधाचं मोल तो विसरला. मला मी पैसा पाठवून देतो, घ्या तुम्ही अंतविधी उरकून. सांगा ना, एक आई बाप म्हणून काय अपेक्षा करायची आम्ही मुलांकडनं? सांगा.
सुनंदे सुनंदे उठ ना. अगं माझ्या चहाची वेळ झाली. मला भूक लागली आहे. जेवायला दे ना. उठ. केबीएस डान्स अकॅडमी भिंगार श्री विजय बाबासाहेब उभाप सर आणि श्री विशाल राजू साबळे सर. आयोजक बंगाली चौकी मित्र मंडळ श्री संत जलाराम बाप्पा चौक. सलग 3 वर्षे प्रथम पारितोषिकाचे मानकरी असणारे मंडळाचे आधारस्तंभ श्री